नमस्कार, मी अरविंद आठले. आज आपण छान घरगुती डोसे करणार आहोत. तर तवा तापवून घ्यायचा व्यवस्थित नॉनस्टिकवाला, त्याच्यावर थोडं पाणी मारून तेल घालून पुसून घ्यायचा व्यवस्थित तो, आणि मग एक चांगली मोठी पळी भरून डोस्याचं पीठ त्याच्यात घालून हा असा गोल 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 खालून मध्यभागातून कडेकडेला जायचा हळूहळू. अतिशय सुंदर असा हा तयार होतो आहे बघा. छान शेवटपर्यंत याचा छान पातळ डोसा तयार होतो. आपण करण्यामध्ये एक फार मोठा आनंद असतो. हा आनंद घ्या आणि तो वाटा. नंतर थोडंसं तेल वर सोडलं आहे आपण, चांगला खालून आता भाजू देणार आपण. तो भाजायला लागला की हळूहळू त्याच्या कडा थोड्याशा लाल किंवा रंगीत व्हायला लागतात, काळसर लालसर अशा, आणि त्या सुटायला लागतात. त्याचा एक आवाज, नाद मधुर असा आवाज येतो त्या भाजण्याचा. तर ह्या घ्या तुम्ही. स्वयंपाक करणं हा आनंद आहे. ती अन्नपूर्णेची सेवा आहे. अन्नपूर्णेला शरण जा आणि स्वयंपाक करा. तुमच्या हातून नक्कीच चांगलाच होणार. चांगल्या भावनेने करा. दुसऱ्याला आपण खिलवून आनंद देणार आहोत ही भावना मनात ठेवा. आता हा सगळा थोडाफार पसरून असा तवा फिरून घ्यायचा. जिथे कुठे आपल्याला कमी वाटतं त्या बाजूला थोडासा तवा वळवून खाली. आता ह्या सगळ्या कडा सुटतात का नाही ते बघा. ते पहा, अतिशय छान ते उलटणं छान जातं सगळीकडे हात शेवटपर्यंत. चांगलं सगळा सुटल्याशिवाय पालटू नका. आता हा सुटला आहे, आपण पालटला आहे. खालच्या बाजूनी तो थोडा भाजला पाहिजे. थोडंसं तेल 1-2-4 थेंब आपण सोडणार आहोत. खालूनही खालच्या बाजूनी तो भाजला गेला पाहिजे. त्याचा आवाज मधुर आवाज असतो. कुठल्याही गोष्टीत एक नाद असतो. तो नाद घ्या. स्वयंपाक करण्याइतका आनंद नाही आहे. दुसऱ्याला आनंदी पाहून, खुश पाहून जो आनंद होतो तो अतिशय मोठ्या प्रतीचा आनंद असतो. तर या प्रकारे खालच्या बाजूनी थोडंसं तो चांगला भाजला गेला की पुन्हा एकदा आपण उलटण्याने पाहणार आणि उलटणार. हा आता उलटला आहे. आता या बाजूने आपण मसाला म्हणजे बटाट्याची भाजी भरणार आहोत त्याच्यामध्ये. ही भाजी तयार करून ठेवलेली आहे. अतिशय छान वाटाणे, ओले वाटाणे मिळाले ते घातलेले आहेत. आणि अर्ध्या भागामध्ये ही भाजी अशी पसरून घ्यायची. छान पसरायची अर्ध्या भागामध्ये. आणि नंतर आपण हा आता दुमडणार आहोत. त्या भाजीवर उरलेल्या अर्धी जी कडा असते ती ठेवणार आहोत. ही पाही या प्रकारे. आता हा मध्ये घेऊया थोडासा. आणि ह्या आता कडा दाबायच्या मध्ये. हे पहा, असं दाबा तुम्ही. आणि मग ती भाजी बरोबर सगळीकडे शेवटपर्यंत मिसळली. पहा, आता दिसते ती भाजी. आणि एकदा पुन्हा पालटून घ्या. छान कुरकुरीत मस्त मसाला डोसा आपला तयार झाला. जरूर खा.